जे माझ्या आजूबाजूला बसलेले सगळे साक्षीदार आहेत. त्या हत्तीणीनं मला निरोप पाठवलाय की त्याला तूप खायला सांग. तर माझा मुद्दा असा असतो, तर हे जे बोलणं आहे ना, हे कशाला तुझ्या मनाचं बोलणं नसेल. प्रत्येक प्राणी हा वेगळा असतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. पण मग तू त्या माणसांना भेटत नाहीस, नाही तू त्या प्राण्याला भेटत नाहीस, मग तू बोलतीस कसं त्याच्याशी? पेटना पाळण्याआधी पॅरेंट म्हणून मी माझ्यात काय बदल करायला पाहिजे असतं? हे तुम्ही जर का एन्जॉय केलंच नाही तर तुम्ही प्राण्यांकडनं शिकलात काय? ज्या कोंबड्या पोल्ट्रीमध्ये असतात किंवा जी बकरी खाण्यासाठी वापरली जातात त्या प्राण्यांशी बोलले, त्यांचं काय म्हणणं असतं? रेस करतात ना बैल. अच्छा, तर बैलगाडा शर्यत. हा, बैलगाडा. क्या बात आहे. शिकार होते बघ प्राण्यांची. हो, बऱ्याचदा वाघाची शिकार होते. मग हे शिकारी कोण आहेत? अशासाठी ॲनिमल कम्युनिकेटरची मदत होऊ शकते. या सगळ्यामध्ये प्राण्यांकडनं काय गोष्ट आपण शिकली पाहिजे? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे उमा कर्वे. उमा, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. इथं आलीस पुन्हा एकदा. मित्र म्हणेचे जे डाय हार्ट अगदी आधीपासून फॉलोअर आहेत त्यांना उमा कर्वेची नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही, कारण ती ॲनिमल कम्युनिकेटर आहे, प्राण्यांशी बोलते ती. आणि तो एपिसोड आल्यानंतर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग सातत्यानं अशी मागणी होते की उमाला पुन्हा बोलवा, ॲनिमल कम्युनिकेशनबद्दल आम्हाला आणखी ऐकायचं आहे वगैरे वगैरे. आणि मग तो आता योग आलेला आहे. तू मित्रमणेमध्ये आलीस याबद्दल तुला आमच्याकडून एक छोटीशी भेट. सांते फूड्सतर्फे हे डार्क चॉकलेट्स आहेत. ही चॉकलेट्स गुळापासून बनवलेली आहे, त्याच्यामध्ये शुगर नाही आहे आणि हर्ब्स पण आहेत. 3 फ्लेवर्समध्ये ती आहेत. एक आहे रोस्टेड आल्मंड, एक आहे डार्क चॉकलेट आणि तिसरं आहे कॅन्डेड ऑरेंज पील. अशा 3 फ्लेवर्समध्ये ते आहेत. तुला आवडेल तर तू एन्जॉय कर नक्की आणि खाल्ल्यावर सांग कसं खूप आवडतात. तर सुरुवात करूया. जनरली ॲनिमल कम्युनिकेशन, प्राण्यांशी बोलणं हा अनाकलनीय विषय आहे. हा अविश्वसनीय विषय आहे. म्हणजे हे पटतच नाही, कारण असं असूच शकत नाही, कारण कुठली लँग्वेज नाही आणि सगळ्याच प्राण्यांना आपण जे बोलतो ते कळतं याच्यातलाही भाग नाही. डॉग्स, कॅट्स यांना समजतं कारण ते पाळीव प्राणी आहेत, पण जंगली प्राण्यांना पण ते कळतं का? पक्ष्यांना ते कळतं का? हा भाग असतो. आणि ॲनिमल कम्युनिकेशन हा बऱ्याचदा चेष्टेचा विषय होतो. ॲनिमल कम्युनिकेटर हा चेष्टेचा विषय होतो की काय करते किंवा हा काय करतो. तू जवळपास इतके वर्ष काम करतेस, 6-8 वर्ष झाली, जास्त झाली असतील. तर ह्या प्रोफेशनकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा, कारण की स्केप्टिक्स ज्याला आपण म्हणतो तेही बरेच भेटतात, पण तितक्याच प्रमाणात बिलिव्हर्स पण भेटतात. तर कसं आहे की जेव्हा तुम्ही अनुभवातनं जाता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली विश्वास बसतो की हे खरंच आहे, किंवा तुमच्या जवळच्या कोणी ह्याच्यातनं गेला असेल तर विश्वास बसू शकतो की हे खरंच आहे. आणि जगात 2 मतांची लोक कायम असतातच. तर तसं हे पण आहे. कोणी माझ्याकडे आलं की माझा विश्वासच नाही आणि हे नसतंच वगैरे, तर ठीक आहे, सगळ्यांना आपला ओपिनियन असणं गरजेचंच, स्वतःचं ओपिनियन असणं अगदी गरजेचंच आहे. पण जर का माझ्याबरोबर तुम्ही बसलात, तुम्ही प्राण्याशी बोललात, तर तुम्हाला कळेल की ते खरंच होतंय. आणि हा विश्वास कधी बसतो? तुमच्या प्राण्याशी मी बोलतेय, मी तुमच्या घरी आलेले नाही कधी, मी तुम्हाला कुठे भेटलेले नाही कधी, ना मी तुमच्या देशात राहतेय, पण जेव्हा तुमचा प्राणी मला तुमच्याबद्दल, तुमच्या घराबद्दल, तुमच्या रुटीनबद्दल, त्याच्या स्वतःबद्दल काही गोष्टी ज्या सांगतो, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे तर खरंच आहे, हे तर माझ्या घरीच आहे, हा माझा पेट असाच आहे. पण मग तू त्या माणसांना भेटत नाहीस. नाही, तू त्या प्राण्याला भेटत नाहीस, मग तू बोलतीस कसं त्याच्याशी? टेलिपॅथिकली. त्याची लँग्वेज काय असते? जशी आपण बोलतोय, मराठीत बोलते, इंग्रजीत बोलते, हिंदी, जे काय. आता फॉर एक्झाम्पल कालच मी एका डॉगीशी बोलत होते आणि त्या कुत्र्याने मला अगदी स्पष्टपणे सांगितलं
तिचं नाव लुना. लुनाने मला अगदी स्पष्टपणे सांगितलं की मला सगळ्या भाषा कळतात. तर मी म्हणलं अरे हे असं ठळकपणे का सांगते ती, म्हणून मी तिच्या ह्युमन्सला सांगितलं की लुना म्हणते की मला सगळ्या भाषा कळतात. मग तिकडनं त्याच्या आईला खूप हसू आलं. ती म्हणली की अगं सगळ्या भाषा, कारण की मी मराठीत बोलते, माझा नवरा तामिळमध्ये बोलतो, आम्ही दोघं एकमेकांशी आणि तिच्याशी कधी हिंदीतही बोलतो, मराठीतही बोलतो, इंग्रजीतही बोलतो. सो आय सेड ओके. सो असं आहे की तुम्ही कुठलीही भाषा घरी बोला, मी कुठलीही भाषा घरी माझ्या घरी बोलीन आणि तुमच्या प्राण्याशी बोलीन, पण शेवटी संवाद जो होतो तो अशी भाषा असते जी मला कळेल, असे शब्द असतात जे त्या फॅमिलीला कळेल. येस, असं असतं. इथं जेव्हा ती आई बाबा म्हणते तेव्हा त्या पेटचे पॅरेंट्स असतात, ते अशा अर्थाने ते आई बाबा असतात. हा डिस्क्लेमर आहे. आपल्याला वाटतं की ती आपली मुलं आहेत, ती आपल्याहून लहान आहेत, पण ऍक्च्युली कधी असं नसतं की सगळ्याच प्राण्यांना तुम्ही त्यांचे आई बाबा वाटता किंवा तुम्ही त्यांचे मोठे भाऊ बहीण वाटता, असं काही नसतं. मग त्यांना काय वाटत असतं ते व्हेरी थिंग्स. कधी कधी ते प्रोटेक्शनचा रोल घेऊन आलेले असतात, मग ते स्वतःला जास्त वेगळ्या तऱ्हेने फॅमिली कडे बघतात स्वतःला, आणि तसंच कधी कधी त्यांना नुसतं लाडू गोडा करून पाहिजे असतं सगळ्यांकडनं, मग ते एक वेगळं. तू या प्रोफेशन मध्ये आलीस ना, हे तू यापूर्वी सांगितलेलं आपल्या एपिसोड मध्ये, पण तू इथं अनेकदा सांगावंस असं मला वाटतं की हे प्रोफेशन चूज कसं केलंस तू, एक, आणि आपल्याला प्राणी काय म्हणतात हे कळतंय, हे रिअलायझेशन पॉईंट असतो, तो कसा आला तुझ्या आयुष्यात? तर मी आधी म्हटलं तसंच माझे आई वडील फार इंडल्जंट होते. मला हवं ते कायम ते मला करू देत आले. तर मग लहान होते तेव्हापासूनच कुत्र्यांशी बोलतीये. मग माझ्या घराचा पत्ता तिथे हा कुत्रा बाहेर बसलेला असतो, पुढे हा कुत्रा भुंकेल तुम्ही गेल्यावर, असं करून मी घराचा पत्ता पण सांगायचे. त्याच्यानंतर कोणाला कुत्रं पाहिजे होतं, तर एक आमचे काळे म्हणून फॅमिली फ्रेंड्स होते, त्यांना पिल्लू पाहिजे होतं. तर मग ते मला घेऊन गेले की नाही तू चूज कर, आणि त्यांची मुलं माझ्या वयाची, सो आम्ही फ्रेंड्स आहोत. पण मग मी गेले आणि 13 वर्षापर्यंत पवन त्यांच्याकडे मस्त राहिला होता. परफेक्ट फॅमिली डॉग होता. सो अशा गोष्टी टप्प्याटप्प्याने होत गेल्या. पण हे मी करतेय हा ऍक्सेप्टन्स किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवणं, हे थोडं म्हणजे तिथे कधी विचारच गेला नाही. मग एक वर्कशॉप होतं मंजिरी लाटेंचं, ते त्याच्याबद्दल मी वाचलं आणि मग मी माझ्या नवऱ्याला नुसतं मेन्शन केलं की हे असं आहे. मग तो म्हटला की तू कर. आणि मग मी गेले तिथे आणि वर्कशॉपला मी म्हटलं अरे हे तर मी करतीच आहे. म्हणजे वर्कशॉप म्हणजे असं कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेट कसं व्हायचं. हो, कसं व्हायचं म्हणजे मेसेजेस कसे मिळतात, ते आपण कसे रिसीव्ह करतो, आपण बोलतो म्हणजे काय करतो, अशा बऱ्याच गोष्टी त्या वर्कशॉपमध्ये मी शिकले. आणि आता काय शिकलीस तू? कसे मेसेज मिळतात? जसं आपण बोलतो ना, जे आपले सेन्सेस आपण वापरतो बोलायला, तशा सिमिलर सेन्सेस वापरूनच आपल्याला माहिती मिळते. पण आपले सेन्सेस वेगळे असतात, कारण आपण मनुष्य आहोत. पंचेंद्रिय आपण वापरत असतो आणि बोलत असतो, बघत असतो, बोलत असतो, हातवारे करत असतो, वडे. पण जनावर म्हणजे ॲनिमल्स ना इश्यूज खूप आहेत, कारण त्यांना लिमिटेशन्स खूप आहेत. ते कशा प्रकारचे सेन्सेस पाठवत असतात? सिमिलर जे आपण वापरतो तेच वापरणार ते, कारण जर का ते नाही वापरले तर मग आपल्यापर्यंत पोहोचेल कसा मेसेज. आणि मग पक्ष्यांना फॉर एक्झाम्पल आता एक डॉगी बाडी नावाचा, तर बाडीला झाला होता कॅन्सर, आणि त्याच्या बाडीच्या डोक्यात टेन्शन होतं त्याच्या ह्युमन बद्दल. तर बाडीचा ह्युमन म्हणजे कोण? त्याचा मालक म्हणू शकतो, त्याचा पेट पेरेंट म्हणा, त्याचा भाऊ म्हणा, काही म्हणा. तर त्याच्या ह्युमन बद्दल त्याला खूप काळजी होती, म्हणजे माझ्यानंतर काय. तर त्याच्याशी बोलताना त्याची जी त्याच्या ज्या फिलिंग्स होत्या, जे टर्मॉइल होतं, ते मला सेन्स होत होतं. आणि की असं एक की आता मी करू काय. सो अशी इमोशन्स पण खूप जातात आपल्यामधनं. किंवा काही कम्युनिकेटर्सला असंही होतं की सडनली कम्युनिकेशनमध्ये पायाला एकदम अशी चमक येते आणि मग वाटतं की अरे तुझ्या कुत्र्याचा पाय दुखतो का, किंवा तुझ्या मांजराचा पाय दुखतो, असंही होऊ शकतं. होतच असं नाही. बिग डिस्क्लेमर. तुला असं झालंय? नाही, मला बॉडी पेनचं नाही होत, पण मला कळतं, लाईक प्राणी सांगतो. बरं, अलीकडे काही हॉलिवूडचे सिनेमे आले आहेत बघ प्राण्यांवरचे, ते प्राणी बोलतात, ॲनिमेट केलेलं असतं ते, आणि असं प्राण्यांचाच पिक्चर असतो तो, आणि मग ते बोलताना दाखवतो. प्राणी तसेच व्यक्त होतात जसे आपण बोलत असतो, इमोशन्स तेच असतात, रडतो, रुसतो, हसतो, खेळतो, हे सगळं होत असतं.
रुष्ण वगैरे फिजिकल बॉडीमध्ये जास्त असतं. जे टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये आपण सोलशी कनेक्ट होतो. करेक्ट. सोलशी कनेक्ट होतो आणि सोलला सगळं माहितीच असतं की काय होणार आहे किंवा काय होतं आहे. आणि त्याचा ऍक्सेप्टन्स जो आहे त्याच्यामुळे इट इज इझिली पॉसिबल. मला अशी काही उदाहरणं सांग ना की एक केस आली तुझ्याकडे आणि तुला ते कठीण वाटले की कसं होऊ शकेल, पण ते सॉल्व्ह झालं नंतर त्या डॉगने सांगितल्यामुळे, असं काय सांगता येईल तुला? इंटरेस्टिंग केसेस सांगता येतील? इंटरेस्टिंग केसेस सांगता येतील. एक लेटेस्ट इंटरेस्टिंग केस म्हणजे एक पक्षी होता, छोटा ग्रीन पॅरेट एवढे असतात ना ते, नॉट अलेक्झांड्रियन, छोटा ग्रीन पॅरेट. तर आता हे बर्ड्स जे असतात ते जनरली कोणाच्या तरी घरी कुठल्या तरी ब्रीडरकडे असे वाढलेले असतात. सो त्यांना बाहेर राहणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. तर पहिले तर पक्षी घरातनं उडाला की सगळे खूप घाबरतात, कारण तो राहील कसा. आणि पक्षी शोधणं सापडणं ही खूप अवघड गोष्ट असते, त्याच्यात काही देयर इज नो डिनाईंग इट. तर तसा एक पक्षी उडला होता आणि नेमकं संध्याकाळच्या वेळेला उडला होता, 5 वाजता वगैरे. तो त्याच्या ह्युमनच्या खांद्यावरती बसून टेरेस पर्यंत वाटतं गेला आणि तो उडला. आता उडल्यावर ती पक्षी करायचं काय ना, कारण की तुम्ही हाका माराल वगैरे पण दिसणार कुठे, आणि प्लस तो एवढसा छोटूसा. तेव्हा त्यांचा फोन आला होता मला आणि नेमकी मी होते कॉल्सच्या मध्ये. तर मी म्हणलं की ठीक आहे पाठवा फोटो बघूयात आपण. तर पक्षाशी बोलताना त्यांनी मला दाखवलं की घराच्या बाहेर असं आहे, मी तिथे ट्याव प्याव. आणि मग अंधार पडायला लागला. तर हे दोघं निघाले स्कूटरवरती ठिकठिकाणी ओरडत 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 ओरडत. तर त्यांची पण तळमळ दिसतच होती. आणि पक्षी म्हणला की आता मी इथे बसतोय थोडा वेळ, कारण मी खूप असा उडलोय तर थोडं मला बसू देत. आणि मग पक्षांनी त्या लोकांनी मला परत फोन केला की आम्ही सगळीकडे फिरून आलो. म्हणलं फिरू नका, तुम्ही घरी जा आणि स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. कारण पक्षांनी मला सांगितलं त्यांना घरी जायला सांग आणि तिथून सुरुवात करायला सांग. आणि गंमत वाटेल, ते घरी पोचले, एक 10 मिनिटात त्या पक्षाला मला वाटतं पेढे आवडायचे, ते घेऊन ती बाई दार तिने तिचं उघडलं आणि त्यांचं लिफ्टमध्ये जो शाफ्ट असतो ना तिथे एका खिडकीच्या लेजवरती त्यांचा ओला तिथेच बसलेला मिळाला. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर फिरू नका, आता घरी जा. आणि ते घरी गेले आणि बिल्डिंग मधल्या शाफ्ट मध्ये तो बसलेला. हे असे जादुई गोष्टी खूप होतात. या सगळ्यामध्ये सगळ्यात कम्युनिकेट करायला अवघड प्राण्याचा कुठला असतो का की जो जनरली पटकन करत नाही? नाही, असं काहीच नसतं. किंवा इंट्रोवर्ट असं कोणी तुला वाटला की बोलायला नाही रेडी, मग तुला मनवायला लागलं खूप? नाही, असं काही लागत नाही त्यांना. त्यांना जेवढं सांगायचं असतं, त्यांना आपल्याला जेवढं सांगायचं असतं तेवढं ते सांगतात. सगळं सांगत नाहीत. जेवढ्या गोष्टी गरजेच्या असतात तेवढ्या नक्की बाहेर येतात. पण या गरजेचं ठरवतो कोण? प्राणी म्हण. पण तू विचारणारा ठरवतो की नाही? तू विचारतेस, ही तुझी गरज असू शकते. हो, पण त्यांना कळतं की गरज माझ्या ह्युमन्सची किती आहे, हिची किती आहे, आणि मी किती सांगणं योग्य आहे हे सगळं ठरवतात प्राणी. तू कुठल्या कुठल्या प्राण्यांशी बोललेस आतापर्यंत? फुलपाखरू आहे, हत्ती आहे, मुंग्यांशी बोलली आहे, काय आणखीन कुत्रा, मांजर, टॉर्टोइस, फिश. मुंग्यांशी बोललीस तू? मुंग्या काय बोलतात? ते खूप अशा, मला वाटलं की अरे किती त्या सारख्या पुढे मागे करत असतात दिवसभर. म्हणून मी त्यांना विचारत होते की तुम्ही दमत नाही का? त्या मुंग्यांच्या ग्रुपने मला एक खूप चांगलं सांगितलं की दमायचं कशाला, ह्याच्यासाठीच तर आम्ही आहोत इथे. काम नाही केलं तर करू काय? अच्छा. मी विचार करत होते की अरे काम नाही केलं तर करू काय, म्हणजे आपल्याला किती असतं ना, मी आता काम नाही करणार, मी सुट्टी घेणार, मी 10 दिवस नुसते पाय पसरून बसणार आहे, असं काय काय आपलं खूप असतं. पण त्यांचं काय, मी काम नाही केलं तर मी करणार काय, आय एम हॅपी. पण आता समजा आता मुंग्या दिसतात आणि तू कुठलं ते मुंगीशी बोलतेस, तर करेक्ट मुंगीला कनेक्ट कसं होतंय? आता समजा इथं 50 मुंग्या आहेत, बरोबर, त्यातल्या कुठल्या मुंगीला ते कनेक्ट होते, ही बाई माझ्याशी बोलतेय? व्हॅलिड क्वेश्चन आहे. पण जेव्हा मी बोलते तेव्हा अशा 50 मुंगी असल्या तर मी ग्रुपशी बोलते. मग तो ग्रुप तुझ्या कोरस मध्ये बोलतो तुझ्याशी? नाही, हे सिनेमात होतं असं. जनरली एकच आवाज येतो किंवा मेसेज येतो किंवा फिलिंग येतं, ते सगळं सिंगलच असतं. असं 50 आवाज एकदम येत नाहीत. पण आता तू मुंग्यांशी बोलतेस आणि त्या मुंग्या तुला काहीतरी सांगतात, हे मानसिक पण असू शकत नाही? मानसिक असू शकतं, पण ते तुलाच वाटतंय की मग काम करून काय करणार असं? ते सगळं ठीक आहे, पण ते तसं नसतं. कसं बायफर्केट करणार?
आता हेच मी माझ्या वर्कशॉपमध्ये शिकवते की इमॅजिनेशन आणि जे खरं तुम्हाला मेसेजेस रिसीव्ह होतात ह्याच्यातला फरक जेव्हा तुम्हाला कळतो, हे कसं कळतं, प्रॅक्टिसने कळतं. जितकं तुम्ही संवाद साधाल तितकं तुम्हाला कळतं ते, आणि यू ग्रो. हा डिफरन्स कसा कळू शकतो की मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि मला काहीतरी वाटतंय, आता हे माझेच थॉट्स आहेत की समोरच्यानं खरंच मला सांगितलंय, हे कसं ठरवतो तुम्ही? जेव्हा पेट्स असतात तेव्हा व्हॅलिडेशन समोरासमोरच कळून जातं की हो हे असं आहे, नाही ते तसं. करेक्ट. पण काही काही वेळेला असंही होतं की काही मेसेजेस जे आहेत ते त्या ह्युमन्सला इमिजिएटली पटत नाहीत. सांगतो मी आत्ता इथं शूट करायच्या आधी मी हिला म्हणलं की तू वेगळ्या प्राण्याच्या कुठलं तरी बोल, आणि इथे सगळे हे जे माझ्या आजूबाजूला बसलेले सगळे साक्षीदार आहेत. तर ती नॅना नावाच्या एका हत्तीशी हत्ती नाही ना ती हत्तीणीशी बोलली, इथंच बसून बोलली, आणि मग ती डोळे मिटून अशी बसली होती आणि ती बोलली, काहीतरी हसायला लागली मध्येच ही उमा, आणि मग नंतर मला म्हणते की तिनं मला निरोप पाठवलाय, त्या हत्तीणीनं मला निरोप पाठवलाय की त्याला तूप खायला सांग. आता हा जो मेसेज आहे हा माझ्यासाठी अत्यंत अनाकलनीय होता की एकतर त्या ज्ञानाला मी माहीत नाही, ही तिच्यासाठी काहीतरी बोलत होती, आणि ते जरा सांग तू काय झालं ते. तर नानानी सांगितलं की ह्याचं इतकी धावपळ असते. नाही तसं नाही सांगितलंस तू. ती असं म्हणाली की आता मी इंटरव्ह्यू देणार आहे आणि मला खूप दगदग होते आहे, असं ते तिथून सांग. मग ती म्हणाली तू कशाला दगदग करते. सो मी नानाला म्हटलं की आता सौमित्र माझा इंटरव्ह्यू घेणार आहे तर खूप दगदग होतीये, मला शांत व्हायचंय. तर नाना मला म्हणाली की तू कशाला त्रास करून घेतेस, तू कशाला दगदग करतेस, सौमित्रला शांत व्हायला सांग, त्याचीच जास्त दगदग होते, तर त्याला सांग तूप जेवणात ठेव. आणि इथे थांबलं नाही, सौमित्राची बायको लीना पण इथे आहे. तर लीना म्हणली मी कायम सांगते त्याला तूप घे. हे आता लीनानंच सांगितलं, हत्तीणीनं नाही सांगितलं. तर माझा मुद्दा असा असतो, तर हे जे बोलणं आहे ना हे कशाला तुझ्या मनाचं बोलणं नसेल, कारण नाहीये, कारण तुला माहिती आहे मी दगदग करत असतो. आता तू दगदग करतोस की ते नाही माहिती मला. म्हणजे हे हत्तीणीकडनं किंवा प्राण्याकडनं आलेला मेसेज कुठला वेगळ्या आवाजात असतो का वेगळं डिकोडिंग करायला लागतं त्याचं? नाही. सो द थिंग इज की वी आर ऑल पार्ट ऑफ द सेम डिवाइन कॉन्शियसनेस. आपण सगळे एकाच सोलचे पार्ट्स आहोत, किंवा आपण सगळे एकच आहोत शेवटी, आधी नंतर जे काय असेल ते. तर हा माझा एक अगदी फर्म विश्वास आहे. तर त्याच्यामुळे जे निरोप आपल्याला मिळणं गरजेचं आहे ते आपल्याला वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या मार्गे मिळतच असतात. आपण किती ते समजून घेतो, आपण किती ते ऐकतो, आपण किती त्याच्यावरती विश्वास ठेवतो, हा आपला प्रश्न आहे. पण युनिव्हर्स जी आहे ती आपल्याला तरतरांनी मेसेजेस पाठवतच असते. किती ऐकतो त्याच्या. पण आता त्या हत्तीणीच्या केसमध्ये तू तिच्याशी कम्युनिकेट केलंस, तर तू केल्यावर ती लगेच कनेक्ट झाली, तर हे 24/7 अवेलेबलच असतं विश्व. येस. फक्त तू कम्युनिकेट करायचं वेळ एवढंच एक राहिलेलं असतं, कारण ती काहीतरी काहीतरी करत असेल, तो डॉगी कुठेतरी काहीतरी, तुम्ही लगेच एखाद्या व्यवधानात जर तो डॉग असेल तरी तो कनेक्ट होतो तुझ्या बरोबर. होतो ना कनेक्ट, की आता नको नंतर बोलतो वगैरे असं म्हणत नाही कोणी. जनरली माझ्या तरी अनुभवात असं कधी आलं नाही की आता कशाला बोलतेस नंतर बोलू, असं काही नसतं. इतर पक्ष्यांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल जे कम्युनिकेट आपण करत असतो, डॉग्स हे जनरली पाळीव असतात, कॅट्स पाळीव असतात. जे पाळीव प्राणी नसतात त्यांच्याशी कम्युनिकेट करायची काही वेगळी पद्धत असते का, त्यांची बोलण्याची पद्धत काही वेगळी असते का? त्यांची पद्धत वेगळी अजिबात नसते, कारण की ते पण आपल्या इतकेच जिवंत असतात, सेन्सिबल असतात, आपल्या इतकेच ते सगळं त्यांच्या दुनियेत खुश असतात. सो पद्धत वेगळी नसते, शब्द वेगळे नसतात, काहीच वेगळं नसतं. तर एक आफ्रिकन ग्रेचं पण सांगते, हे तर खूपच माझ्यासाठी खूपच एक्स्ट्रा स्पेशल केस आहे ही. मुंबईहून फोन आला होता अगेन की आफ्रिकन ग्रे म्हणजे तो मोठा पोपट असतो तो उडून गेला, आणि ते खूप महागही असतात आणि त्यांना आपल्या इथे काही बाहेर राहायची ऑब्व्हियसली सवय नाही, तर तो उडून गेला होता. मग मी बोलले त्यांच्याशी की अच्छा त्या लोकांची की कुठे आहे ते मी सांगते एक मिनिट. तर मग त्या पोपटींनी दाखवलं की ती कुठे आहे एक्झॅक्टली. तर ती म्हणली सगळी अशी घर आहेत, सेम 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 घर आहेत, आणि आता मला कळत नाही मी कसं जाऊ, कुठलं माझं घर आहे. तर मुंबईच्या एका मोठ्या टाउनशिप मध्ये ते राहत होते जिथे अगदी सेम 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 सगळी घरं होती. आणि तिने दाखवलं की ते एका पार्क मध्ये आहे, तिथे ती थांबलेली आहे, तर त्यांनी तिला शोधावं हे अपेक्षित होतं. तर त्या लोकांनी मग तिला शोधायला लागले ते,
ते म्हणले पाक तर आमच्या घराच्या मागे, आम्ही तिथे जाऊन बघतो. मग ते तिथे गेले, पण त्यांना काही ती दिसेना. तिथे एका वॉचमनला त्यांनी विचारलं, तो म्हणला हो ती इथेच आहे, ते बघा वरती. मग त्यांनी वरती पाहणं सुरू केलं, तर त्यांना ती तिकडे दिसली झाडावर. पण आता तिथे पोचणार कसं, कारण झाड तसं उंच आणि चढायला काही मार्ग नाही. तर त्यांच्या इथे पलीकडे मेट्रोचं काम सुरू होतं आणि तिकडे क्रेन होती एक. मग त्यांनी जाऊन त्या क्रेनवाल्याला रिक्वेस्ट केलं की प्लीज आम्हाला क्रेन दे, आम्हाला तिकडे जाऊन तिला पकडायचं आहे. तर मग त्यांच्या फॅमिली मेंबरपैकी एक त्यावरती क्रेनमध्ये गेल्यावरती त्या पक्ष्यांनी त्यांना बघितलं आणि त्यांनी फक्त त्यांच्या घरी एक कुत्रा पण आहे, त्याचं नाव गोकू आहे. तर त्या पक्ष्यांनी एकदम गोकू असं म्हणलं आणि त्या बाईंच्या खांद्यावरती आली आणि मग घरी गेली. असं मिनिट्समध्ये सुद्धा गोष्टी होतात. प्राण्यांना आपल्याकडे जे पेट्स असतात त्यांना ट्रेन करणं गरजेचं आहे का, आणि ते ट्रेन आपणच केलं पाहिजे सांगून की प्रॉपर ट्रेनिंग घेऊन मग त्यांना घेतलं पाहिजे? हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण की मला अशा रिक्वेस्ट पण येतात की तू टेलिपॅथिकली ट्रेन करून टाक, म्हणजे प्रश्नच नाही. पण फिजिकल बॉडीमध्ये आता फॉर एक्झाम्पल तुमचा कुत्रा अग्रेसिव्ह आहे किंवा तुमचा कुत्र्याला रिसोर्स गार्डिंग म्हणजे काय, तर त्याचं खेळणं जे आहे ते त्याचंच आहे, दुसरा कोणी त्याला हात लावायचा नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. किंवा एक दुसरा प्राणी ऍक्सेप्ट करायला पण वेळ लागू शकतो, किंवा वरती चढू नको. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या ट्रेन करणं माझ्या मताने गरजेचं आहे. आणि हे सगळं जिथे प्रोफेशनलची गरज आहे तिथे प्रोफेशनलची गरज आहे, कारण आपण टेलिपॅथिकली बोलतो. करेक्ट. आपण सोलशी कनेक्ट होऊन बोलतो. पण फिजिकल बॉडीमध्ये जे सगळं होत असतं ते सगळं नीट व्हायला पाहिजे, सगळ्यांनी नीट कोएक्झिस्ट करायला पाहिजे. ह्याच्यासाठी जिथे गरज आहे तिथे ट्रेनरची मदत घेणं. पण सगळे प्राणी ट्रेन होऊ शकतात मोरलेस, म्हणजे कॅट पण ट्रेन होऊ शकतो, डॉग पण ट्रेन होऊ शकतो. मेथड काय आपण वापरतो, आपण किती, बेसिकली प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचा एकच असतो, आपण किती वेळ द्यायला तयार असतो. म्हणजे पेटना पाळण्याआधी पॅरेंट म्हणून मी माझ्यात काय बदल करायला पाहिजे असतात? बरेच, की आता कुत्रा येणार आहे घरी, तर मला सकाळी 6 वाजता उठून त्याला फिरायला नेलाच पाहिजे. मांजर येणार आहे घरी, तर मग मी त्याला इंडोर आउटडोर कॅट करणार आहे का नुसतं इंडोर ठेवणार आहे? मग इंडोर ठेवणार असेल तर मी त्याचा लिटर ट्रे घराला कॅट प्रूफ करून घ्यायचा, म्हणजे नेटिंग लावायचं ठिकठिकाणी, ते पडायला नको. मांजरं उड्या मारतात, मांजरांना क्युरिओसिटी असते, खाली बघतात. अशा बऱ्याच काही गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःचा बदल करायला लागतोच. थिंकिंग प्रोसेस मध्ये बदल करायला लागतो का? थिंकिंग प्रोसेस, लिव्हिंग प्रोसेस मध्येही बऱ्याच ठिकाणी बदल येतो. कारण आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला आहे एक गोल्डन रिट्रीव्हरला फिरणं गरजेचं आहे रोजचं. त्याला किती चालायचं आहे, 45 मिनिट्स मॉर्निंग, संध्याकाळी तेवढंच, प्लस थोडा प्ले टाइम लागतो. तुम्ही जर का एवढा वेळ त्या कुत्र्याला देऊ शकणार नसाल तर तुम्ही घेण्यात काहीच पॉइंटच नाहीये. तुम्ही दुसरी ब्रीड घ्या, मग त्यानुसार ठरवा. आणि रॉटवायलर पाहिजे म्हणून तुम्ही रॉटवायलर घेणार आणि मग निघाला तुमचा चावरा रॉटवायलर, तर काय कराल तुम्ही? तुमच्या प्राण्यासाठी तेवढा वेळ देणं, त्याच्या बॉडी लँग्वेज सुद्धा तुम्हाला शिकायला पाहिजे. आणि कळतंय की आता हे इथे प्रॉब्लेम होऊ शकतो, मग ऑलरेडी तुम्ही असं सिच्युएशन क्रिएट करायला पाहिजे की तो प्रॉब्लेम एकतर डिफ्यूज होईल, नाहीतर तुम्हाला माहिती आहे की तो कमांड्स ऐकेल. ओके. आणि ह्याच्यात आणखीन एक डिस्क्लेमर की रॉटवायलर आणला म्हणजे तो खुनशी होईल, चावरं होईल, अजिबात नाहीये. लॅब्राडॉर सुद्धा सध्या चावरे मिळत आहेत. प्रत्येक प्राण्याचा स्वभाव असतो. आता डॉग हा जनरली इमानदार असतो एकदम, आणि तो तुमच्या पॅरेंटच्या शब्दाच्या पलीकडे नसतो. कॅट्स हे अतिशय म्हणजे प्रेम करून गेला पुढं, पण गरज संपली की त्या शेपूट दाखवून निघून जातात असंही म्हणतात. तर कॅट्स बद्दलचे काय अनुभव आहेत तुझे? असं काही नसतं, हे सब तुम्हारा वहम है. पण असं म्हणतात ना, कुत्रा जेवढा इमानी असतो आणि तो तुमच्या बरोबर असतो तेवढा कॅट्स नसतात. सो प्रेम तेवढंच मिळतं सगळ्यांकडनं, कारण की प्राणी असू दे, पक्षी असू दे, जे काय असू देत, हे सगळे ना, ते सगळे त्या मोमेंटमध्ये जगतात. बरं. सो तिथे काय आहे, पोट भरलेलं आहे, नीट घर आहे, माणसं चांगली आहेत, बस. आणि काय पाहिजे? एकदम ओके, नो कंप्लेंट्स. किंवा तर म्हणजे मांजरही तशीच असतात. बरं. खूप मांजरं असतात जी घरात तितक्याच प्रेमाने राहतात, पण त्यांना वाटलं की आता यांना झेपत नाही माझ्याकडे बघणं, की मग ते घरही सोडून जाऊ शकतात. मांजरांचे काही किस्से सांग ना, सोसायटी मधले किंवा घरांमधले, किंवा घरातल्या लोकांची भांडणं कधी प्राण्यांनी सांगितली आहेत का आणि सोडवली आहेत का, असं काय झालं? तर तसं होतं.
भांडणं बघतात आणि सांगतात की काय काय वेळेला सांगतात की हे नवरा बायको किती फालतू कारणानं भांडतात, देयर इज नो नीड. एका माणसाने का कुत्र्याने आठवत नाही आता कोण, त्यांनी सांगितलं होतं मी बाजूला पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं होतं ते, एकदा इकडनं तिकडे एकदा तिकडनं एकदा इकडं. पण आपण दे आर व्हेरी अवेअर की हे फालतू कारणावरनं भांडतायत. सो एक बोका होता. आता हे खूप सोसायटीजमध्ये ह्या अशा गोष्टी खूप होतात की मांजर येतात कुठेतरी सुसुपटी करतात आणि जातात किंवा काय. डॉग्सचं पण असं खूप होतं. हो, तर मांजराचं स्पेसिफिकली सांगायचं तर एक ओळखीच्यांच्या बिल्डिंगमध्ये एक बोका होता आणि तो असंच त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरापाशी जाऊनच सुसू करायचा. तर मग त्या माझ्याकडे आल्या की अगं हा राहतो घराच्या बाहेर, माझा काही नाहीये पण मी खायला देते. मग ऑब्व्हियसली ना, तर मी त्या मांजराला विचारलं की तू असं का करतोयस. नाही मला परत सांग, तो जो मांजर होता तो कोणाचा होता? कोणाचाच तो असा रॅन्डम होता. त्या बाई त्याला खायला द्यायच्या आणि तिथंच तो सुसू करायचा त्यांच्या शेजारी. अच्छा. तर मग ते असं होतं की तू खायला घालतेस मग ते मांजर तुझंच. तर मग मी त्या बोक्याशी बोलले, मी म्हणलं अरे डस्टी असं काय चाललंय तुझं, कारण काय ते सांगू शकशील का. तर डस्टी म्हणला की त्या जे तिथे आहेत एक आजी आजोबा आणि त्यांची एक मुलगी. तर डस्टीचं असं म्हणणं होतं की ते आजी आजोबा आणि मुलगी एकमेकांची विनाकारण भांडतात आणि त्यांनी त्यांच्या आवाजाने जी घाण फैलवली आहे त्याचं मी हे त्यांना एक एक्झाम्पल देतोय की हे कसं तुम्हाला साफ करून हे जाऊ शकतं, तसं तुम्ही तुमची एनर्जी चांगल्या गोष्टीत घाला, हे भांडू नका, ते क्लीन इट ऑल आउट. पण आता हे त्या आजी आजोबांनी त्या मुलीला सांगणं शक्यच नव्हतं. पण मग सोडून द्यायचं. हो, पण मग ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आता कारण फॉर एक्झाम्पल मी बोलत होते त्या मांजराशी, मला काय माहिती तिथे आजी आजोबा राहत आहेत शेजारी आणि त्यांची मुलगी, पण हे इतकं क्लिअरली त्यांनी सांगितलं. पण खरंच त्यांच्या शेजारी ते आजी आजोबा राहत होते, तिघ जण राहत होते, भांडत होते. तू मगाशी सुरुवातीला बोलता बोलता बोललीस ना की परदेशातनं पण तुला कॉल येतात, तिथं पण तू सांगतेस आणि ते खरं असतं. तिथले काय? तिथे एक एल्विस नावाचा गोल्डन रिट्रीव्हर आहे आणि कुठल्या देशात? US मध्ये. आणि एल्विसला काय झालं की असं ते देयर वॉज दिस वन फेज, एल्विस थोडासा ना बऱ्याच आजारपणातनं गेलेला असा डॉगी आहे. तर काही झालं ना त्याला, देयर वॉज दिस वन फेज की ऑटोमॅटिकली एल्विस माझ्या डोक्यात यायचा आणि एस टू मेसेज हाऊ इज एल्विस. अच्छा. इतकं हे की मग ते सांगायचं नाही अगं त्याला आता असं झालंय, मग डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आणि आम्हाला खूप भीती वाटते, करू की नको करू काय. मग मी एल्विसला विचारणार आणि एल्विसने सांगितलं सर्जरी करा. ती सर्जरी केली आणि तो ठीक होता. मग परत त्याचे सुचर्स रप्चर झाले, तर परत एल्विस माझ्या डोक्यात, परत मी विचारणार की सर्जरी नीट झाली पण तो असं आता कसा आहे. मग त्यांनी सांगितलं की नाही सुचर्स रप्चर झाले, तुला कसं कळलं आणि असं सगळं. सो असं देयर वॉज अ फेज जेव्हा त्या ह्युमन्सला पण गरज होती की तो ठीक आहे ना दिसतं, पण जेव्हा मनातलं ओळखता येत नाही तेव्हा ते ओळखून घ्यायची जेव्हा गरज प्राण्यांना सेन्स होते तेव्हा ते रिच आउट टू अस. म्हणून मग ते एल्विसचे बरेच महिने बॅक अँड फोर्थ चालला. आता सध्या ठीक असावा. जंगली प्राण्यांशी बोलली असतो कधी? वाघ, सिंह, माकडं? हो. कोणाशी बोललीस? वाघ, सिंह नाही, वाघिणीशी मी बोलते अधूनमधून, पण माझी अधूनमधून बोलतेस तू? अधूनमधून कशाला बोलायला लागते तिच्याबरोबर? कशासाठी बोलतेस? असंच एक दिवस ये जरा आता पुण्यात, जरा घरी ये जरा काम आहे. कसं काय? असंच म्हणजे काय, कशी आहेस तू? कधी कधी ना आपल्याला कुठला तरी प्राणी बघून यू फील, हा नाही आपल्यालाच वाटतं की कसलं सुंदर आहे हे. बर, मग ही वाघीण कशी आवडते तुला? हो, ही वाघीण. ती तुला कधी भेटली? ती भेटली नाही, दिसली असेल कसं नाहीच. भेटली म्हणजे दिसली मला ती, आणि मग मला वाटलं की ही खूप सुंदर आहे म्हणून मी तिला नुसतं विचारते की तू किती सुंदर आहेस, तू कशी आहेस आता. तर आता मी ठीक आहे, आता काय करतेस तू. मग कधी ती फिरत असते, कधी ती सांगते की लोक माझे फोटो काढतायत. कुठं होती ती? कुठं असते वाघीण? ताडोबामध्ये. असं होऊ शकतं उद्या तू समजा ताडोबामध्ये गेलीस आणि तू एका ठिकाणी थांबलीस जंगलात आणि इथं मी आले, तू इथं ये, तर ती येऊ शकते? डिपेंड्स, गरज मला किती. आता हा बरं झालं तू विचारलंस. कसं आहे की आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा सगळ्यांचा मेन मोटिव्ह काय असतो, वाघ दिसायला पाहिजे. पण नुसतं वाघ हे कारण नाहीये जंगलात जाण्यासाठी. जंगलात पक्षी असतात, जंगलाची ठिकठिकाणची माती वेगळी असते, जंगलात झाडं असतात, फुलं, पानं, खूप प्रकारचे प्राणी तर असतातच, पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, तळी असतात वेगळी वेगळी, आकाश ठिकठिकाणी वेगळं दिसतं. हे तुम्ही जर काय एन्जॉय केलंच नाही तर तुम्ही प्राण्यांकडनं शिकलात काय?
लिव्ह इन द प्रेझेंट. जे समोर आहे ते एन्जॉय करा. लिव्ह विथ इट. की मी टेकडीवरती जेव्हा फिरायला जाते, एकीकडे डोक्यात असतं की कुठल्या तरी कुत्र्यावरती भेटेलच, पण मी जेव्हा चढते तेव्हा माझं लक्ष असतं की अरे वेगळे दगड कुठे दिसत आहेत का. मग एका साईडने मी गेले की वरती अरे किती कचरा आहे, मग मी उगीच असतो कोपऱ्यात कलेक्ट करून ठेवेन. पुढे जाईन तर हे झाड जास्त वाढलेलं दिसतंय आज. पुढे जाईन आणखीन तर नेहमीची लोक दिसतील. मग मी मध्येच आकाश बघीन, मध्येच तो इकोसिस्टम असला तरी सुद्धा प्राणी काय शिकवतात की लिव्ह इन द मोमेंट. सो जे तुमच्या समोर आहे, जरी तुमचा एंड गोल आहे वाघ बघायचा, तरी सुद्धा जे आजूबाजूला आहे विच इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द वाघ, ते पण एन्जॉय करा ना. नुसतंच वाघ वाघ करून दिसलाच नाही ह्याला काय अर्थ आहे. सो लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. पण हे प्राणी तुझं ऐकतात पण? इट्स डिफिकल्ट टू से. माझं ऐकतात म्हणजे तू, कारण तू कम्युनिकेट करतेस म्हणून. जे बोलतात ते ऐकतात. बर. की आता एक माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे 2 कुत्रे आहेत आणि इतके दिवस मस्त चाललं होतं. दोघे एकमेकांचे खूप फ्रेंडली होते, एकमेकांबरोबर खेळायचे, झोपायचे, एकत्र खायचे, फिरायचे, सगळं ठीक होतं. आणि आता सडनली तो मुलगा जेव्हा त्या मुली म्हणजे मेल डॉग जेव्हा त्या फिमेल डॉगशी खेळायला जातो तेव्हा त्रास होतो त्या फिमेल डॉगला. आणि मग दोघांचं होतं भांडण. तर हा प्रॉब्लेम घेऊन ती मैत्रीण माझ्याकडे आली की आता मी काय करू, अगदीच एंडला माझा पेशन्स गेलेला आहे. मग मी त्या दोघांशी बोलले. ते दोघं म्हणले ठीक आहे, मग आम्ही एकमेकांच्या जवळ जातच नाही. मग 3 दिवसांनी तिचा मला मेसेज, अगं त्यांनी तुझं ऐकलं ग, आता ते एकमेकांकडे जातच नाही, आता मला कळत नाही घर इतकं शांत काय. सो अशा गोष्टीही असतात. बर. या सगळ्यामध्ये तुझं पर्सनल लाईफ जे असतं, तुझं कुटुंब आहे, तुझ्या जबाबदाऱ्या असतात आणि हे प्राण्यांशी बोलणं असतं, हा वर्क लाईफ बॅलन्स करू शकतेस तू? हो. कोणी तुझ्याशी एकदम बोलायला लागलं तर? तसं होत नाही, कारण की आपण तेवढे चॅनल्स किती ओपन ठेवू स्वतःचे, त्याच्यावरती इन्फ्लो किती आहे ते डिसाईड होतं. सो आपण ठरवलं की आता नाही काही येणार तर मग नाही येत. पण जिथे गरज असते तेव्हा दे विल ऑलवेज फाइंड अ वे. लाईक एल्विस, ही वुड ऑलवेज फाइंड अ वे. किंवा एक स्ट्रीट डॉग होता जॉनी नावाचा, पुण्यातलाच जॉनी. निशा म्हणून एक फीडर आहे, ती त्याच्याकडे लक्ष द्यायची. तर मला कळायचंच की जॉनीला काहीतरी झालंय आज आणि निशाचा फोन येणार आहे. आणि निशाचा फोन आला की मी हा बरं नाहीये का, हा हरवलाय का, असं ते असायचं आमचं सुरुवातीच कॉन्व्हर्सेशन. सो जॉनी कुठून तरी आला होता आणि तो तिच्या सोसायटीमध्ये बराच काळ होता, आत बाहेर. आणि मग त्याच्याशी जे इंटरेस्टिंग संवाद व्हायचे की ते कळायचंच की आज निशाचा फोन येणार आहे, जॉनीला काहीतरी झालंय किंवा त्यांनी कोणाला तरी अटॅक केलाय किंवा काहीतरी केलेलं आहे. सो असं होतं. पण मग आता शहरामध्ये ज्या काही इश्यूज कुठनं होतात, तर डॉग बिल्डिंगमध्ये फिरताना मध्येच शिशू करतं, त्याच्यावरनं इश्यू होतात, किंवा रस्त्यावरची कुत्री खूप भांडत असतात, पाठीमागं लागतात. अशा केसमध्ये मग हे ॲनिमल कम्युनिकेटर महत्त्वाची भूमिका बजावतील असं वाटतं तुला? ह्याच्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे कम्युनिकेशन हा एक भाग झाला, आपला टॉलरन्स हा दुसरा भाग झाला, आणि तिसरं म्हणजे प्राण्यांची जी गरज आहे. आता ते का दिवसभर झोपले असतात आणि रात्रीच मागे येतात, तर प्रत्येक पॅकशी बोलत गेलं तर त्यांचं कारण कळेलच. पण जेनेरिक एक आहे, म्हणजे लोक जाता जाता उगीच त्यांना लाथा मारून जातात, उगीच दगड मारतात. आणि ती पर्टिक्युलर बाईकचा आवाज आहे की त्या बाईकनी माझ्या XYZ फॅमिली मेंबरला उडवलं, मग त्या आवाजाचे जे कुठलं व्हेकल येईल त्याच्या मागे कुत्रे पळणारच. हे एक आणखीन कारण राहिलं. पण मी काही जस्टिफाय करत नाही की असं व्हायला पाहिजे किंवा नको व्हायला पाहिजे, पण हे अशा गोष्टी होतातच. किंवा आता माझ्याकडे 2 कुत्रे आहेत, मी त्यांना फिरवते तेव्हा त्यांची पॉटी जी असते ती मी उचलूनच घेते, ती मी कुठे ठेवतच नाही. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण आपलीच स्वतःमध्ये इंड्यूस करायला पाहिजे. आणि ह्याच्यात दुमत काहीच नाही. प्रत्येक प्राण्याची आपलीशी कधी कैफियत असू शकेल, डॉग्सची असते, कॅट्सची असते. असं काही तक्रारी मांडतात हे डॉग्स तुमच्यासमोर, त्यांच्यात प्रॉब्लेम्स काय असतात? एक रिटायर्ड सर्व्हिस डॉग आहे. सर्व्हिस डॉग म्हणजे तो आर्मीमध्ये होता आणि बऱ्याच ऑपरेशन्स मध्ये तो असणारे अशी या ऑपरेशन्स मध्ये. तर तसं तर एक दाखवत होता. आता ऑफकोर्स व्हेरी नाईस डॉग, आणि असं पण काही खूप म्हातारा नाही, पण ही वॉज रिटायर्ड इन टाईम. तर तो मला दाखवत होता की त्याला पाऊस नाही आवडत आणि त्याला भिजायला नाही आवडत आणि हे सगळं. सो ते का नाही आवडत, तर एक स्टेकआउट होती तेव्हा ही वॉज पावसात, तसं धो पावसात त्याला बराच वेळ एका घराच्या बाहेर थांबायला लागलं होतं.
आणि तिथे आत लपले होते लोक. तर हे त्याचं जे डिटेक्टिव्ह वर्क सुरू होतं त्याच्यासाठी त्याला तिथे थांबायला लागलं आणि तो म्हणला मला पाऊस आवडत नाही आणि तिथे बाहेर थांबल्यापासून मला बिलकुलच आवडत नाही पाऊस. अच्छा. अशा गमतीशीर गोष्टी पण असतात. सो मी ह्याला ना ऑब्झर्वेशन म्हणते प्रॉब्लेम्स पेक्षा, की आता माझ्याकडे कुत्रे आहेत 2. एक आहे त्याचं असं असतं की मी जे असं जाईल ते माझं असंही जायला पाहिजे त्याला. तर हे त्याची कंप्लेंट असू शकते की ही खाते आणि मला देत नाही. पण माझं असं आहे की अरे मी खाते ते सगळं तुझ्या तब्येतीसाठी माझ्या मताने चांगलं नाहीये, तरीही तुला पाहिजे असेल तर मी देऊ नाही शकणार, त्याच्यापेक्षा एक चिकन खा. असं तक्रारी असू शकतात. किंवा मला वेळ देत नाही, म्हणजे मला घरी आणून ठेवलं आहे तर मग मला वेळ पण दे ना. तू कधीही जाणार कधीही येणार, माझी इव्हनिंग वॉकचा टाइम तर ठेव ना, मला दुसरं काही लागतच नाहीये. पण एखादा डॉग्स बद्दल एखादा कुत्रा गेला की जो माझ्याकडे 10 वर्ष आहे, 12 वर्ष आहे, 15 वर्ष, तर खूप इमोशनली डॅमेज होतात लोक. तर अशा वेळेला एखादं उदाहरण सांगशील का की तो डॉग गेला आणि त्यानंतर त्यानं काय सांगितलं की ज्याच्यामुळे त्याची फॅमिली जरा बरी झाली, असं काही सांगता येईल? आता फॉर एक्झाम्पल एक मस्त इंडी होती, 2 एक हजबंड वाईफ बरोबर ती राहायची आणि तिचे लास्ट डेज मध्ये ते माझ्याकडे आले होते की अगं ती खात नाही आणि डॉक्टर म्हणतायत आता काही करू नाही शकत. तर तिचं एकच होतं कायम की मला स्वलो नाही करता येते, मला गिळता नाही येते. तर गिळता नाही ते खूप दिवस चाललं होतं आणि कळे ना की काय चाललंय. आणि ती दुसरं सांगत होती की तोंडाला वास येतोय. तर मग फायनली ते डॉक्टरकडे जात गेले की तिची जीभ काळी का पडते काय, आणि डॉक्टरांनी सांगितलं की जीभ आतूनच डॅमेज झालेली आहे. सो त्याच्यामुळे तिला गिळता येत नाहीये आणि म्हणून ती म्हणजे द जीभ वॉज ॲज गुड एज नॉन एक्झिस्टंट. तर कुत्रं हळूहळू कोमेजत गेलं आणि ते बघणं आणि टू गो थ्रू ऑल ऑफ दॅट, जे त्या दोघांचे हाल झाले, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ दिस. मला सुद्धा जरी मी म्हणलं की ॲज अन ॲनिमल कम्युनिकेटर मी खूप न्यूट्रल आहे आणि तटस्थ आहे वगैरे, पण असं बघितल्यावरती डॉग बोलत होतो तुझ्याशी? हो. काय बोलत असतं ते? त्याला कळत असतं? हो, ते कळत होतं. ती म्हणली इट्स अ क्वेश्चन ऑफ टाइम, थोडे दिवस दे अजून मला आणि मी जाईन, मी जाईन. आणि त्या लोकांचं म्हणजे काय म्हणू मी त्यांना, मला कळतच नाही. त्यांनी त्या कुत्र्याच्या मताचा मान ठेवून राहू दिलं तिला. शी लेफ्ट. 1-2-3 दिवसातच ती गेली, पण तेवढे दिवस सुद्धा तिची तळमळ बघून तुम्हाला माहितीये ती जाणार आहे. ओके. तर हे युथनेसिया जेव्हा सजेस्ट करतात ना, तेव्हा खूप कॉम्प्लिकेशन्स असतात आपल्या डोक्यात पण, की आपण इंजेक्शन देऊन त्याला मारून टाकायचं का, आपण खून केल्यासारखं नाही का होत, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यातनं जातात. हे खूप नॉर्मल आहे, कारण शेवटी आपल्या घरातल्या व्यक्ती आहे. आपण ह्युमन असेल कोणी तर आपण असं व्हेंटिलेटरवरनं कोणाला काढू नाही शकत. मग ह्यांना तर कसं ना, शक्यच नाही. जीवापार आपण ह्यांनाच प्रेम करतो. तर पुण्याचा एक डॉगी होता, ही इज नो मोर. तर त्याच्याशी बोलताना त्यांनी मला ना एकदम त्याचं घरबीर सगळं दाखवलं होतं आणि मग एकदम ना तो मला सांगत होता की आजोबा जे होते त्याच्या ह्युमनचे, ते पगडी घालायचे आणि ते पणजोबा होते असं मला वाटतं, आता नेमकं नाही आठवते, पुण्याचाच आहे, कसबा पेठेतला. तर ते पगडी घालायचे आणि त्यांची सेवा फॅमिलीकडनं राहिली होती, ती पूर्ण करायला मी आलोय. तर ती पूर्ण करून घ्यायला मी आलेलो आहे, म्हणून माझा जन्म झाला. आणि काय होत होतं की तो सारखा आजारी पडत होता डॉग. हो. सो मी हे ऐकलं आणि मग मी त्यांना विचारलं. ते म्हणले पगडी, बापरे, कोणाला आठवते इतक्या मागचं, पण मला तरी नाही वाटत असं काय असेल. मग ते म्हणले नाही, मी माझ्या भावाला विचारतो. मग त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाला विचारलं आणि त्यांचा मोठा भाऊ म्हणला अरे हो, आपल्याला ते आजोबा काय घालायचे प्रॉपर पगडी. आणि आताच्या जमान्यात असं पगडी घालणारं कोणी आपल्या फॅमिलीत असेल असं इमॅजिन पण नाही करू शकत आपण. पण हे अशा गोष्टी होतात. हो. तर त्यांची सेवा जी राहिली होती ती करून घ्यायला आला होता. तर ती सेवा म्हणजे तेवढं सेवा राहिली होती, म्हणजे तो काही ते आजोबा रिबॉर्न होता असं बिलकुल नव्हतं, पण ती सेवा राहिली होती, ती एक लूप क्लोज झालं. ॲनिमल कम्युनिकेटरचा रोल कधी इन व्हायला पाहिजे? जेव्हा माझ्याकडे एक डॉगी आहे किंवा माझ्याकडे पेट आहे, तर कुठल्या वेळेला अशा लोकांना आपण बोलवलं पाहिजे, इन केलं पाहिजे? काय वाटतं? व्हेरियस स्टेजेस. म्हणजे पहिल्यांदा पपी आल्यावरती तू नवीन घरी आलायस, तू सेटल झालायस का नाही झालायस, तुला आणखीन काय करून पाहिजे का, आम्ही रूल सेट करणार आहोत, जे काय असेल ते सगळे एक जनरल बडबड.
मग इट डिपेंड्स, इट्स अप टू यू की कधी तुम्हाला इन करायचं असेल. खूप आजारी पडल्यावरती ही लोक येतात, मोठी झाल्यावरती आम्हाला आता कळलं क्युरिओसिटी म्हणून ही येतात, किंवा आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. एक 13 वर्षाचा डॉग होता जो ही वॉज टू फ्लाय फ्रॉम 11 वर्षाचा होता, फ्रॉम मुंबई टू US, आणि त्यांना कळत नव्हतं की त्याला हे झेपेल का. सो दे केम टू मी की असं ट्रॅव्हल करायचं आहे, काय करू कळत नाही. आम्ही त्याला इथे केरळमध्ये ठेवणार आहोत 1-3 महिने, तोपर्यंत त्याचा पासपोर्ट होईल, आमचं घर तिथे सेट होईल, मग आम्ही त्याला फ्लाय करू. मग मी बोलले, आणि म्हातारा होता रे, 11-12 वॉटेव्हर वर्षाचा तो, पण तो म्हणला नाही मी जाणार, मला जायचं आहे. मग त्याचं हार्ट कंडिशन काय आहे, त्याची हेल्थ सिच्युएशन काय आहे, तो मोठा आवाढव्य लॅब होता, ऑल दॅट नॉट विथस्टँडिंग तो गेला आणि मस्त या ही इज हॅपी देअर. त्याला झाली आता 1.5-2 वर्ष झाली, मस्त राहतोय. ॲनिमल कम्युनिकेशनचे जे कोर्सेस असतात, हो, हे इतकं सोपं आहे कोर्स केलं की बोलता येतं. सो कोर्स करून बोलता यायला तेवढा आपण स्वतःला वेळ द्यायला लागतो. हे असं नाहीये की पायथागोरस थिअरम वापरली की तेच उत्तर मिळणार आहे. प्रत्येक प्राणी हा वेगळा असतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. तर आपण तेवढं स्थिर होऊन, आपण जोपर्यंत नीट बोलत नाही, नीट समजून घेत नाही, जोपर्यंत आपण तेवढे ओपन नसतो, तोपर्यंत हे होत नाही. जेवढं आपण ओपन होऊ, जेवढं आपण ॲक्सेप्टिंग असू, तेवढ्या ह्या गोष्टी होत जातात. पण हे सब्जेक्टिव्ह आहे पुन्हा. हां, म्हणजे मी जेव्हा वर्कशॉप्स घेते तेव्हा मी सगळ्यांना हेच सांगून येते की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तेवढा वेळ द्यायची तयारी ठेवा. तुम्ही हळूहळू घ्या, हे होत नाही असं बिलकुलच नाही आहे. हा एक भाग झाला पेटबद्दल. मला आता आणखी एक विषय सुचला म्हणून सांगतो की आपल्याकडे आपला कृषीप्रधान देश आहे, ॲग्रो खूप आपल्याकडे. तर बैल हा आपल्याकडे खूप पूजला जातो, त्याला देवाचं स्थान दिलं जातं. पण ऐन वेळेला इतर एक दिवस सोडला पोळा तर इतर 12 महिने तो म्हणजे चाबकाचे फटकेच खात असतो, त्या अंगावर खूप काम असतं. म्हशी दूध देत असतात, बैल यांच्याशी बोलली असतो खूप. काय यांचं काय असतं? फार्म ॲनिमल्स असतात ना, त्यांना त्यांचं काम माहीत असतं आणि ते त्याच्यासाठी जन्मले आहेत हेही माहीत असतं त्यांना. अच्छा. सो त्यांचं ठीक असतं, ते दे आर ओके विथ इट. चाबकाचे फटके खाणं फिजिकल फॉर्म मध्ये कोणाला आवडेल? कोणालाच नाही आवडत. पण आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपला एक सोल कॉन्ट्रॅक्ट आपण साईन करून आलेलो असतो. पण असं बोललेस तू कुठल्या बैलाशी किंवा म्हशीशी? मी रेस करतात ना बैल. अच्छा. तर बैलगाडा शर्यत. हा, बैलगाडा. क्या बात आहे. त्या बैलांशी बोलले होते. तर तो माणूस होता, त्याच्याकडे आय थिंक एक 7-8 जोडी बैल होते आणि त्याचं असं होतं की यातलं कोण जिंकेल तेवढंच तुम्ही मला सांगा. अच्छा. त्याला दुसरी काही माहितीच नको होती. आणि बैल स्वतःबद्दल सांगतायत, त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगतायत, हे ते नाही, यातलं कोण जिंकणार आहे सांगा, मी ती जोडी पुढे करतो. आणि मग बैल म्हणले आम्ही कोणीच जिंकणार नाही. सांगून द्या त्याला, आम्ही प्रयत्न करू एवढं सांग. आयुष्य वा. नाही जिंकले प्रयत्न करू एवढं सांग आणि बस, दॅट्स इट. तर त्या आय मीन तुमची एक्सपेक्टेशन्स असतात की मी शर्यतीसाठी एवढे जोड्या ठेवल्यात बैलाच्या, तर त्यातली एक तरी जिंकायला पाहिजे, हे तुमचं एक्सपेक्टेशन आहे. पण त्यांचं लाईफ कॉलिंग वेगळं असेल. म्हणजे जसं आईवडिलांना वाटतं की मुलाने डॉक्टर व्हावं, नॉट मेड फॉर शर्यत, मेड फॉर ओनली ग्रेझिंग. पण अशा वेळेला हे जे बैल सांगत होते तुला सगळं, ते काय सांगत होते? इतर सगळं सांगत होते? हा, की म्हणजे मला माझा हा त्याची तुम्हाला तुमचा पार्टनर आवडतो का पळायला आणि तुम्ही रेस जिंकणार आहे का, एवढंच होतं. त्याचं होतं. पण जे बैल तुला सांगत होते, हो, सो बैल सांगत होते की हो मला हा पार्टनर आवडतो. एक सांगत होता की अगं माझी जागा बदलून होईल का, कारण मला ऊन खूप लागतं इकडे. हे सगळं ऍट अ टाइम बोलत असतात? नाही, जेव्हा मी बोलते तेव्हा मी 2 ॲट अ टाइम किंवा 1 ॲट अ टाइम, जशी तो नावं सांगतो तशी मी बोलत होते. तू समोर होतीस त्यांच्या? नाही, मी कॉलवरती होते. हो. आणि म्हशींबद्दल? म्हशींशी मी असं इंडिव्हिज्युअली नाही बोलले, पण गायींशी बऱ्याच वेळेला बोलले. काय गायीचं काय म्हणणं असतं आयुष्यात? आपल्याकडे गायींना खूपच पूजनीय स्थान दिलेलं असतं वगैरे वगैरे. गायीचं काय म्हणणं असतं? सो आता एक पुण्यातच ऍक्च्युली 2 आहेत, ठीक आहे मी एकीचं सांगते आता. एक असा गोठा बांधलेला आहे एका माणसानी आणि हौशी पोटी गायी ठेवल्यात त्यांनी. तर आता फायनान्शियली त्याला हे खूप जड ऑब्व्हियसली जातच आहे. आणि त्याचं गायींकडनं एकच क्वेश्चन असतं की मी जे प्रोफेशन करतोय ते बरोबर आहे का आणि मला ह्याच्यात पैसे किती मिळतील.
हाच त्याचा एक कॉन्स्टंट प्रश्न असतो. आणि काही त्याला आणि काही त्याला तरतरांनी ऍडवाइस देतात की अरे तू असं करतोयस पण तू इथे पूर्ण एफर्ट घालत नाहीयेस, तर तू दुसऱ्या तऱ्हेने प्रयत्न कर, किंवा यू शुड बी डुईंग समथिंग एल्स ऑल्सो. आता 2-3 वर्ष झाली हाच ऍडवाइस त्याला मिळतोय की तू दुसरं काहीतरी करायला पाहिजे, पण तो ना दुसरं काही करतोय ना तो त्यांनी सांगितलेला ऍडवाइस घेतोय, असं ते हे झालेलं आहे. पण त्याचं दुसरं की मग इज एनीबडी प्रेग्नंट, तर मग हो पोटात आहे बाळ हे सांगतात. अच्छा. आणि म्हणजे झालेलं आहे तसं की सांगितलंय आणि बाळ झालं. पण या हे प्राणी सगळे सपोर्टिव्हच असतात माणसाला? मला कुठलाच प्राणी भेटला नाही आतापर्यंत, कोणाशीच मी बोलले नाही आतापर्यंत जो नॉन सपोर्टिव्ह असतो किंवा जो मुद्दामून असा त्रास देतोय. काय काय वेळेला असं होतं की आपल्याला पेशन्स नावाची गोष्ट शिकावी लागते. त्याच्यासाठी कुत्रे तरतरांनी आपल्या आयुष्यात येतात, प्राणी कुठलेही कुत्रे म्हणलं तरी. तर एक 8-9 महिन्याचं इंडी आहे आणि खूप छान घर आहे त्याचं तिचं. आणि घरात इतकी धुडूस घातली आहे की नवीन सोफा आहे तो फाडलेला आहे, पलंगावरच्या चादरी फाडलेल्या, म्हणशील ते फाडलेलं, चावलेलं, तोडलेलं असं. एक मिनिट, इंडी स्टँड फॉर व्हॉट? गावठी कुत्रा. ओके. तर कारण काय ना एवढं सगळं करायचं की त्या सगळ्या फॅमिलीला वाटतं आम्ही तर एवढं प्रेम देतो, आम्ही तर एवढी काळजी घेतो, हे का हो ना, काय अर्थच नाही, त्याला सोडून द्यायला पाहिजे का काय असं डोक्यात येतं, पण आमचं खूप प्रेम आहे, करू काय आम्ही आता. मग मी बोलले डॉगीशी आणि त्यांनी सांगितलं की मी असंच करणार आहे, कारण एक म्हणजे माझी वॉक रेग्युलर होत नाही, माझी एनर्जी संपतच नाही, कारण माझ्याशी कोणाला तेवढा वेळ देऊन खेळायला तर पाहिजे ना, पण तेही होत नाही, मग मी करू काय. आणि हे मी काही उद्धटपणे किंवा आगाऊपणे करत नाहीये, पण मग मी करू काय. हे तू सांगितलंस त्यांना? हो. फरक पडला? कळेल आता. तसंच एक UK मधल्या मांजराशी बोलले मी आणि त्यांना असं होतं की हे मांजर जे आहे ते आम्हाला वाटतंय की जे ते करायला पाहिजे त्यांनी, जसं मांजरांनी राहायला पाहिजे तसं ते झालेलं नाही, एकदम असं गप्प असतं साईडला बसलेलं. तर मी म्हटलं की ठीक आहे, मग मांजर सांगते की त्याला वॉकला जायचंय, त्यांनी लीश आणली, त्याला लीशमध्ये घातला आणि ते मांजर फिरायला जातं आणि खुश आहे. वा. नाही, मला हे ॲनिमल कम्युनिकेशन फार वेगळंच फील्ड वाटतं. उमाचा यापूर्वी जेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मी फारच विलक्षण पद्धतीनं अवाक झालो होतो. आता मी जरा कमी झालो कारण मला माहिती आहे उमा काय काम करते. या सगळ्यामध्ये प्राण्यांकडनं काय गोष्ट आपण शिकली पाहिजे? टू लिव्ह इन द मोमेंट. जे समोर आहे त्याच्यात खुशी मानून घ्या, त्याच्यात आनंदी राहा. उद्याचा इतका विचार करू नका की तुम्ही त्रासात मरून जाल. आपलं असंच असतं की उद्या मला 6 वाजता उठायचंय म्हणून मी आज 12 पर्यंत जागून सिनेमा बघणार नाही, मला 10 वाजता झोपायला पाहिजे, मग 10 वाजता झोपच येत नाही. किंवा माझ्यासमोर आता 4 गोष्टी खायला आहेत, मस्त ना, 4 गोष्टी आहेत, कोणाला पाहिजेत 15? जे आहे त्याच्यात समाधानी राहा. माझ्या फॅमिलीमध्ये 4 लोक आहेत, केवढी लोक आहेत, कोणाला एक पण नसतं. हे असं सगळं जे आहे ते अप्रिशिएट करा की तुमच्याकडे एवढं आहे. कुठलाही प्राणी मला आतापर्यंत भेटला नाही जो म्हणला मला हे मोठं घर पाहिजे, मला ती गाडी पाहिजे. हो, असं झालेलं आहे की मला त्या मोठ्या गाडीत नेत नाहीत, ते बरोबर नाहीये, मला पण न्यायला पाहिजे, ही अशी रिक्वेस्ट येते किंवा ऑब्झर्वेशन येते. पण असं जळकुकडेपणा वगैरे कुठलाच प्राणी तुला बोललेलं नाही की मला त्या घरात जायचंय, तिथे जास्त मोठी गाडी आहे, जास्त मोठं घर आहे? नाही, कधीच नाही. दे आर हॅपी, जेन्युइनली हॅपी. पण असं एक असतं की आता त्यांची जर्नी तुमच्याबरोबर संपलेली आहे, तुमच्या फॅमिली बरोबर किंवा तुमच्या बरोबर, मग ते मूव्ह ऑन करतात दुसरीकडे जिकडे जायचं असतं तिकडे. असं होतं. मग त्यावेळेला भले ते मोठ्या घरात जाऊ दे नाही तर झोपडीत जाऊ दे. अच्छा. जर्नी जितकी असते तेवढी कंटिन्यू होते. आपल्या सगळ्यामध्ये 2 प्रश्न मला आता एकदम स्ट्राईक झाले. पहिला प्रश्न थोडासा निगेटिव्ह पण तो आधी विचारतो, मग दुसरा. पहिला प्रश्न असा की ज्या कोंबड्या पोल्ट्रीमध्ये असतात किंवा जी बकरी विशेष कामासाठी नेली जातात, त्यांना खाण्यासाठी वापरली जातात, त्या प्राण्यांशी बोलले त्यांचं काय म्हणणं असतं? आता कोंबड्यांचा उल्लेख केलास तर सांगते, जिकडनं मी माझ्या डॉग्सला चिकन आणायचे, मी नाही जात आता, तर तिथे कोंबड्या असायच्याच ऑफकोर्स, आणि त्या घेऊन मारायचे. तर त्या कोंबड्या काय म्हणाल्या मला की आम्हाला मारणार आहे मला माहितीये, पण पटकन करून टाकणं, किती वेळ इथेच ठेवलंय. म्हणजे आम्ही बघतोय की 1 by 1 पल मारणार नाही, फटकन फिनिश इट ऑफ.
इथे कशाला आम्हाला सगळं दाखवत ठेवून मग करताय. हे एक झालं. आणि वी नो, आम्हाला माहिती आहे की आम्ही ह्याच्यासाठीच जन्मलो. दुसरं बकऱ्यांचे मी बोलले ते, तर त्यांचं आता ही म्हणणं होतं की आम्हाला खायला ते दिलेलं नाही आहे, पाणी तर आमच्या समोर नसतं, पण मग दोरी तरी थोडी लूज ठेवा ना, की आम्हाला मान हलवता येईल. दुकानाबाहेर बांधताय, आम्हाला माहिती आम्ही आज जाऊन मरणार आहे, पण बाहेर आहोत तितका वेळ हालू तरी द्यात नीट. दुसरी काही अपेक्षा नाहीये. पण यांना माहित असतं आपण याच्यासाठी आलो. हो, इन माय एक्सपिरियन्स असतं माहिती. ओके. आणि शेवटचा प्रश्न, प्रत्येक प्राण्याचा एक बुद्ध्यांक असतो, IQ. हत्तीचा सगळ्यात जास्त असं आपण म्हणतो. तर तू जेव्हा हत्तींशी बोलतेस तेव्हा त्याचा तुला अनुभव येतो का की अरे? हा अनुभव मला कुठल्याही प्राण्याबरोबर येतो. नॅनाची आणखीन एक स्टोरी सांगते. आणि प्लीज. तर नॅना खूप म्हातारी हत्तीण आहे आणि ती तिच्या कळपाची मेट्रियार्क थुला थुला साऊथ आफ्रिकामध्ये असते ती. आणि मी तिला कधीच भेटले नाहीये आणि योगाला तर होईल. तर ती थुला थुलामध्ये असते साऊथ आफ्रिकामध्ये. आणि तिथे वेन शी स्टार्टेड आउट, की जेव्हा ती मेट्रियार्क झाली हर्टची, तेव्हा तिच्या कळपाला तिने बऱ्याच काही स्ट्रेसमधनं जाताना बघितलं होतं. आता ती गोष्ट मी सांगत नाही, खूप मोठी आहे. सांग की, असू दे. ओके. तर थुला थुला नावाचा एक वाईल्ड लाईफ रिझर्व म्हणू किंवा गेम रिझर्व जे काय असं आहे साऊथ आफ्रिकेत, तिकडे एक हत्तींचा कळप आणला गेला होता लॉरेन्स अँथनी नावाच्या व्यक्तीने. आणि असं होतं की त्यांना रोग एलिफंट्स म्हणत होते, म्हणजे तुम्ही ह्यांना घ्या नाहीतर ह्यांना आम्ही मारून टाकू. त्यांनी घेतलं त्यांना आणि ते आले आणि तिथे ना बोमा नावाचं एक स्ट्रक्चर करतात, म्हणजे लाकडांनी असं एन्क्लोजर करतात आणि त्याच्यावरती एक इलेक्ट्रिक वायर सोडलेली असते. इलेक्ट्रिक वायर सोडलेली असते म्हणजे एस्केप. तर तसं त्यांना आणून तिकडे ठेवलं होतं. आणि ह्या हत्तींनी, या कळपांनी त्यांच्या फॅमिलीला पोचर्सच्या हाताखाली मरताना पाहिलेलं आहे, बरंच काय काय असं गोष्टी दॅट गॉन थ्रू. सो ॲज इट इज दे वर रेस्टलेस. तेव्हा नॅना थोडी यंग होती आणि कोणी सिनियर नव्हतं, शी वॉज द ओल्डेस्ट, सो ऑटोमॅटिकली ती मेट्रियार्क झाली. तर तिथे आणून ठेवल्यानंतर एकदा ते सगळे नॅनाच्या गायडन्सनी, एक खूप स्ट्रॉंग झाड होतं, त्यांनी ती बोमा त्यांनी पाडली आणि एस्केप झाले. मग हत्ती काही गाई बकऱ्यांसारखे नाही आहेत की चला रे हे असं केलं आणि आले परत. मग हेलिकॉप्टर्स बोलवायला लागली की ती आहेत कुठे. मग ट्रॅकर्स, मग त्यांच्यासाठी ते मोठ्या मोठ्या लॉरी ट्रक्स जे काय असतं ते, त्याच्यावरती सगळ्यांना घेऊन मग कसं तरी करून त्यांना परत आणलं. आणि असं झाल्यानंतर लॉरेन्स अँथनी तो त्यांच्याबरोबरच त्या बोमाच्या बाहेर दिवस रात्र राहायला लागला. करता करता एक पॉइंट असा आला की ते जो नाना त्याच्याकडे अशी त्राग घेऊन बघायची की खूप रागाच्या वरच काहीतरी होतं ते, तर तशी ती बघायची त्याच्याकडे. तर एक पॉइंट असा आला की लॉरेन्स म्हटला की आता तुम्ही हे उघडून टाका बोमा, हत्ती कुठे जाणार नाहीत. आणि त्यांनी ते बोमाचं उघडलं दार आणि हत्ती ती प्रॉपर्टी सोडून कधीही गेले नाही. तर हे लॉरेन्स अँथनीला कळलं कसं? कसं कळलं? ऑब्व्हियसली इट इज टेलिपॅथी. नाहीतर कसं कळेल ना की आता कुठे जाणार नाहीत. आणि त्या दिवसापासून ते कधी एकही ब्रेकआउट झाला नाही तिकडनं. आणि आता तुला खूप खूप थाउजंड्स ऑफ एकर्स झालाय. तर मी पुस्तक वाचलं होतं त्याच्याबद्दल आणि नॅनाशी मला खूप कनेक्टेड वाटलं. तर नॅनाशी मी बोलताना नॅनाची आयसाईट वीक झाली होती. तर मग दे हॅड टू बी समबडी एल्स टू टेक ओव्हर द हर्ड. आणि दॅट एलिफंट शी ऑल्सो पास्ड ऑन. तर मग आता देर इज एलिफंट ग्रुप इज इन 2 ग्रुप्स, पण तरी नाना इज देअर टू लीड देम वेन रिक्वायर्ड. तर मी नानाला विचारत होते की अगं तू तर सगळ्यांची लीडर आणि आता ग्रुप पण तुझा 2 भागात झालेला आहे आणि लिडरशिपसाठी पण जे आहेत त्या हातीने साधारण यंगच आहेत, तर मग तुला नाही का वाटत की तू ताबा घ्यावा सगळ्याचा? तर ह्याच्यावरती नानांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ती म्हणली की तू कधी पुढे राहायचं आणि तू कधी मागे राहून सुद्धा गोष्टी नीट सुरळीत चालू शकतात हे जेव्हा तुला कळतं तेव्हा तू खरी लीडर झाली आहेस. आणि मी म्हणलं हो, आपण सगळे पुढे पुढेच असतो नाही, कायम मागे एक पाऊल घ्यायला तयार नसतो. पण ही मॅच्युरिटी किंवा हे विजडम, दिस इज सच अ लवली आन्सर.
आता ह्याच्यात तू फिलॉसॉफी म्हण किंवा काही म्हण, तुझं मन म्हण, माझं मन म्हण, पण हे उत्तर आलं. शिकार होते बघ प्राण्यांची. हो, बऱ्याचदा वाघाची शिकार होते, बेकायदेशीरच असतं ते, पण हत्तीची शिकार होते, वाघाची. मग हे शिकारी कोण आहेत, अशासाठी ॲनिमल कम्युनिकेटरची मदत होऊ शकते. हां, सो व्हेरी चांगला प्रश्न आहे हा. पण जसे आपण आपल्या सोलच्या ग्रोथसाठी वेगवेगळ्या गोष्टी या आयुष्यात करत असतो, तसे जे बाकीचे सोल्स असतात त्यांचा पण सोल कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्या गोष्टी करत असतात. सो माझं असं म्हणणं आहे की जिथे गरजेचं असतं की शिकारी कोण आहे ते कळायला पाहिजे, तिथे कळतं. की फॉर एक्झाम्पल एक लॅसी नावाची डॉगी आहे, त्यांच्या घरी चोरी होत होती, तर त्या कुत्र्याने सांगितलं होतं की ही बाई गेल्यापासून चोरी थांबलेली आहे, आणि तसंच झालेलं आहे. बर, तर इथे पण चोर तिथेही चोरच, जिथे पकडायचं असतं तिथे तो पकडला जातो. पलीकडे समजा एखादा ताडोबामध्ये आहे आणि कुठेही सह्याद्रीच्या अरण्य जंगलामध्ये एखाद्या वाघाची शिकार होते आणि वाघ नख पळवले जातात, तर वाघ गेलेला आहे आणि आता शोधाशोध सुरू आहे शिकाऱ्याची. अशा वेळेला तो वाघ जो ऑलरेडी नो मोर आहे, तो सांगू शकतो का, तर ह्याचं उत्तर हो आहे, सांगू शकतो. पण जर का आपल्याला ते माहिती असणं गरजेचं असेल, आपल्याला तो पोचर पकडणं गरजेचं असेल, तर तो प्राणी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकतो. आपल्याला म्हणजे वाघाला महत्वाचं असतं की आपल्याला महत्वाचं नाही, आपल्याला त्या सिच्युएशनला ते इम्पॉर्टंट असेल, तर त्या पोचरला पकडणं इम्पॉर्टंट असेल तर. अच्छा, हे अशा सगळ्या गोष्टी मदत होऊ शकते. होऊ शकते, नक्कीच. वा, हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे अनेक गोष्टी थांबवता येऊ शकतात तुमच्या मदतीनं. सो कसं असतं की आपल्या घरी जेव्हा प्राणी असतात तेव्हा न बोलता आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळत असतात. बरं, तर त्या कळतात कशा? एक तर त्यांचं बिहेवियर मधनं कळतं, ते काय दाखवतायत, काय बोलतायत, काय करतायत त्याच्यावरनं. पण दुसरं आहे की आता ही गोष्ट खूप साऱ्या लोकांनी अनुभवली असणार आहे. मी खालती बसलेली आहे, माझा कुत्रा वरती आहे आणि मला काहीतरी होते आणि मी वरती जाते. वरती गेल्यावरती उगीच आली आहे, कशाला आली, आणि माझं लक्ष जातं पाण्याचं बोल एम्प्टी आहे. तर मला कुत्र्यानी खुणावलेलं असतं की वरती आहे, मला पाणी दे, मी नाही खाली येणार. सो म्हणून मी वरती जाऊन तो त्याचा पाण्याचं भांड भरून खालती येते. म्हणजे थोडंसं समजून घ्यायची गरज आहे. तर कारण की कसं आहे की मी जसं म्हणते ते की सेंडिंग मेसेजेस इज ऑटोमॅटिक. कॉन्स्टंटली आपल्याला इकडनं तिकडनं बरेच मेसेजेस येत असतात. जसं आपण किती त्यातला ऐकू, की आता तुला तुपाची गरज आहे, हे तू किती ऐकशील, तसंच आपण जिकडून मेसेजेस येतात ते किती ऐकू हे आपल्यावरती आहे, किती समजून घेऊ. जितकं आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये जगू, जितकं आपण स्वतःवरती विश्वास ठेवू, जितकं आपण ऐकण्याची तयारी ठेवू, तितकं आपलं आयुष्य सोपं होतं. वा, तर एक्सपिरियन्स नाही आहे हा, पण लास्ट इंटरव्ह्यू नंतर जे प्रेमाचं मेसेजेस आलेत मला ठिकठिकाणून, म्हणजे भारतातून आपण जेव्हा लास्ट एपिसोड केला होता त्याच्यानंतर जे प्रेमाचे मेसेजेस आले ठिकठिकाणून आलेत. नुसतं एपिसोड आवडला एवढंच नाही, पण इंटरव्ह्यूअर किती इंटरेस्टनी ऍक्च्युली ऐकत होता. आणि इतकंच नाही तर आत्ता परवाच माझा एक कन्सल्ट झाला, त्यांनी एक भला मोठा मेसेज पाठवलाय जो मी तुला फॉरवर्ड केलाय, वेळ असेल तेव्हा वाच. तो इंटरव्ह्यू बद्दल होता, इंटरव्ह्यूअर बद्दल होता, एक्सपिरियन्स बद्दल होता. सो वा, मला याची पूर्ण कल्पना आहे की ज्यांचा ह्या सगळ्या कम्युनिकेशनवर विश्वास नसेल त्यांना हे कदाचित हास्यास्पद वाटू शकतं, जसं तू म्हणालीस. पण हा अनुभव मी आणि माझ्या आजूबाजूच्या काही लोकांनी घेतलेला आहे, उमाचा स्पेशली. की बाकीच्यांबद्दल मला माहीत नाही, पण उमाच्या केसमध्ये मी हे नक्की सांगू शकतो की यू हॅव दॅट पॉवर, की ती इतरांकडे नसते. तिला प्राणी दाखवतात, व्हिज्युअल दाखवतात की कशा पद्धतीचे कुठे आहेत, काय आहेत वगैरे. तर हे खूप वेगळं विश्व आहे आणि मला याची खात्री आहे की तुमच्याकडे जे पेट असेल, त्याला काही इश्यू असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही जरूर योग्य वेळेला त्या कम्युनिकेटरची मदत घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे त्याचं जगणं सोपं होतं आणि आपलं जगणं सोपं होतं. हे एक नवीन विश्व आहे ज्याची आपल्याला कल्पना नसते. विश्वास ठेवायचा तर ठेवा, अनुभव घ्यायचा तर घ्या. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्र म्हणे फेसबुक, इंस्टावर अवेलेबल आहे, मी सुद्धा आहे, उमा पण आहे. उमाशी पण तुम्ही संपर्क साधू शकता, तिच्याशी बोलू शकता. आणि उमा, तुला खूप शुभेच्छा. तुझा ही जी काही प्रॅक्टिस आहे ती आणखी मोठी व्हावी असं मला वाटतं. खूप नव्या नव्या प्राण्यांशी तू बोलावंस
असंही मला वाटतं. या नोटवर आपण थांबूया. उमा, तू ऑलवेज खरंच थँक्यू व्हेरी मच. मला खूप बरं वाटलं. भेटूया पुन्हा. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्र म्हणे तुम्ही जरूर पाहता मला माहिती आहे, पण चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर एपिसोड आवडला असेल तर इतरांना फॉरवर्ड करा. आपण सगळ्यांनी चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. उमा आपल्याशी जोडली गेलेली आहेच. भेटूया. पाहत राहा मित्र म्हणे.